नांदेड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना आणि नाल्यांना पूर आलाय। या पावसाचा सर्वाधिक परिणाम हा पैनगंगा नदीवर झाला असून अनेक भागात पावसाचं पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। बुलढाण्यातही अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे मादणी इथलं धरण 100% भरले। धरणाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आणि त्यामुळे नदी आता दुथडी भरून वाहू लागली। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला। हिंगोलीत सुद्धा जोरदार पावसाने हजेरी लावली आणि यामुळे अनेक भागात पावसाचं पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले। नांदेड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना आणि नाल्यांना पूर आलाय। या पावसाचा सर्वाधिक परिणाम हा पैनगंगा नदीवर झाला असून नदीला आलेल्या पुरामुळे इस्लापूर येथील प्रसिद्ध सहस्त्रकुंड धबधब्याला रौद्र रूप प्राप्त झाले। नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेला हा धबधबा सध्या प्रचंड वेगाने कोसळत असल्याने परिसरात थरारक दृश्य पाहायला मिळत आहेत। दरम्यान पैनगंगा नदीच्या पुरात 2 नीलगाई वाहून गेल्याची घटना घडली। तर पैनगंगा नदीकाठचे हजारो हेक्टर पुराच्या पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाले। अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। पुराचं पाणी शेतात घुसल्याने हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली। शिरसगाव गावातून पाण्याचा अक्षरशः झरा वाहतो, तर चांदूर बाजारामधील शेकडो हेक्टरवरील संत्र्यांना याचा फटका बसला। वाशिमच्या रिसोड तालुक्यात सलग 3ऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे। पैनगंगा, कांच, उतावळी या नदीसह अनेक नदी नाल्यांना पूर आलाय। पैनगंगा नदीच्या पुरामुळे सरपखेड, धोडप, करडा, गोभणी मार्ग बंद झालेले आहेत। रिसोड मेहकर मार्गही एकलासपूर जवळ आलेल्या पुरामुळे बंद झालाय। तर मुसळधार पाऊस आणि पुरामुळे शेतीचंही मोठं नुकसान झालंय। बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे मादणी धरण ओव्हरफ्लो झालं। मुसळधार पावसामुळे मादणी इथलं धरण 100% भरलंय। धरणाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आणि त्यामुळे नदी दुथडी भरून वाहली। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील गोमाई नदीला पूर आलाय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर मध्य प्रदेशमध्ये होत असलेल्या पावसामुळे गोमाई नदीला इकडे पूर आले। पुराचं पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी मात्र मोठी गर्दी केली। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील घोरदरी येथील शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली। धोंडीराम घोगरे असं या 40 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे। शेतकरी हा काल शेताकडे जात असताना ओढ्यातून वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्यामुळे पुराच्या पाण्यात वाहून गेला। शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी प्रशासनाला या संदर्भात आज माहिती दिली। शेतकऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली। नांदेडवरून NDRF टीम सुद्धा बोलवण्यात आली। कोकणात मागच्या काही तासांपासून पावसानं विश्रांती घेतली असली तरी आगामी 24 तासात पावसाचा रेड अलर्ट असल्यानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील जगबुडी नदी अद्याप धोक्याच्या पातळीवरून वाहत असून पाऊस थांबल्यानं पुराचं पाणी काही प्रमाणात कमी झालं। कोकणामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे आणि जगबुडी नदी आता धोक्याच्या पातळीच्या वरून वाहताना आपल्याला दिसते। पाठीमागे जो पाहताय तो बंदर रोड आहे आणि खाडीपट्ट्यातल्या 40 गावांकडे जाण्यासाठी या ठिकाणी पलीकडच्या बाजूला एक देवणे पूल म्हणून आहे, जो नारंगी नदी असेल किंवा जगबुडी नदी असेल यांच्यामधून एक सोपा पर्याय प्रवाशांना उपलब्ध करून देतो। परंतु त्या जगबुडी पुलाच्या ह्याचा देवणाचा जो पूल आहे तो पूल आता संपर्क तुटलेला आहे त्या पुलावरून। त्यामुळे खाडीपट्ट्याकडे जाण्यासाठी बंदर रोड जो खेड शहराच्या अगदी नदीच्या किनाऱ्यावरून जाणार आहे तो पाण्याखाली गेलेला आहे।
शहरामध्ये मटन मच्छी मार्केटच्या परिसरातून आता पाणी आतमध्ये शहरामध्ये शिरायला सुरुवात झालेली आहे. पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना आणि खेड शहरातल्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना प्रशासनाने आवाहन केलेलं आहे की तातडीने आपण सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित हवं किंवा आपलं जे काही साहित्य असेल ते सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावं, जेणेकरून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नुकसान हे पुरामुळे होऊ नये. अद्याप देखील पावसाची संततधार सुरू आहे. हवामान खात्याने देखील अतिवृष्टीचा इशारा आगामी काही तासांसाठी दिलेला आहे. पुढारी न्यूजसाठी अनुज जोशी, खेड, रत्नागिरी.